तीर्थाला गेला तरी सुद्धा त्या ठिकाणी आपलं मन जर सोबत नसेल, महाराज प्रमाण देतात, जवळी नाही चित्त काय मांडले प्रेत. प्रेत कसं असतं? प्रेत म्हणजे फार गडबड करतो, बरोबर ना? बरोबर. प्रेत गप्प बसलेलं असतं, त्याला काही वेदना नसतात, संवेदना नसतात, त्याला भूक नाही, तहान नाही, त्याला काहीच फरक पडत नाही कोणत्याच गोष्टीचा. तसं एखादा माणूस कधीला येऊन नुसतं असं बसतो, असं जणू सगळ्या दुनियाचं दुःख त्याच्याच डोक्यावर येतं का? एकदा माझ्या कथेला असाच एक माणूस बसला, माझं कथा संपेपर्यंत त्याच्याकडेच लक्ष, बरं का, सारखं मी लक्ष देते. म्हटलं आता तरी हा हसेल बाबा, नंतर तरी हसेल. बरं करून प्रसंग आला, म्हटलं याच्या डोळ्यातून एखादा तरी थेंब येईल, बरं का माझी मामा, ऐकायला एखादा तरी थेंब येईल त्याच्या डोळ्यातून. पण त्याच्या डोळ्यातून थेंब नाही, त्याच्या चेहऱ्यावर हसू नाही, कसलाही भाव बदलला नाही. मला राहावे ना, बरं का. कथा संपली आणि मी तेव्हा विचारलं, म्हटलं का हो दादा, तुम्ही 3 तास झालं कथा सुरू आहे, बाकीचे माणसं आनंद घेत आहेत, तुम्ही काहीच करत नाहीत, नेमकं काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? तो म्हणला, ताई मला उपास आहे, उपास. मी म्हणलं तू धरू नको रे दादा, तू धरू नको उपास, पण तू फ्रेश बस. म्हटलं 4 टाइम जेवण कर दिवसातून, पण फ्रेश बस. हे उपास तापास धरून काही उपयोग नाही, बरं का. म्हणजे धरूच नका, एवढाची वेळ नाही, बरं का. पण जर उपास धरून भगवंताच्या दरबारामध्ये येऊन तोंड टाकून बसायचं असेल तर 4 दाखवून आलेलं खूप चांगलं, बरोबर आहे. बोला नमः पार्वती पतेश्वर महादेव. वारीला गेल्यावर सुद्धा बघा, काही माणसांचं लक्ष सगळं गावाकडं असतं, गावाकडं नुसतं फोन करणार, तिकडं कसं काय पाऊस, इकडं असं तिकडं कसं, तिकडं कसं इकडं. अरे गेलाय ना बाबा 15-20 दिवस तिकडं वारीला, बघतो वारी कर ना, ठीक आहे, एका दुसरा फोन करावा ना 2-4 दिवसातून. तुम्हाला सांगू, त्या फोनने तर एवढं अवघड केलंय हो, एवढं बेकार जीवन झाले फोनमुळे, बरं का. फोन चांगला जितका आहे ना तितकाच वाईट पण आहे, बरं का. पण प्रत्येकाने ठरवायचं की त्या फोन मधून आपल्याला घ्यायचंय काय. चांगल्या भरपूर गोष्टी आहेत, फोन अतिशय वाईट आहे असं मला नाही म्हणायचं, पण जे चांगलं आहे तो घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. फोन खूप चांगला पण आहे, फोनवर तुम्ही कीर्तन ऐकू शकता, कथा ऐकू शकता. आज जगभरामध्ये कुठं काय चाललंय, घरामध्ये जगभरातल्या आपल्याला एका मिनिटात आपल्याला इतर मोबाईलवर बसल्या बसल्या कळतात, समजतात. फोन खूप चांगला पण आहे, फक्त त्यातलं वाईट आपण नाही घेतलं तर फोन अतिशय चांगला आहे, खूप चांगला आहे. आता सगळं त्याच्यावर पाहता येतं. पण बघा ना, आपण देवाचं नाव नाही येणार आपल्या तोंडाला, आपण कथा कीर्तन नाही बघणार त्या मोबाईल मध्ये, पण वायफळ बडबड मात्र पाहिल्याशिवाय राहणार नाहीत, गेल्याशिवाय राहणार नाही. त्यात तुमचाही दोष नाही, कारण सांगितलंय महाराजांनी, जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नामाची भागरी घेईल. श्रीराम म्हणजे भगवंताचं नाव यायला जन्म जन्मांतरीचं पुण्य लागतं. अनेक जन्माच्या पुण्याने त्या भगवंताचं नाव आपल्या तोंडात येत असतं. पण ऐका ना, जरी अनेक जन्माच्या पुण्याने त्या भगवंताचं नाव आपल्या तोंडात येत असेल ना, पण प्रयत्नाने तुम्हाला आपल्या इंद्रियांना ती सवय लावावी लागेल, प्रयत्न करावा लागेल. इंद्रियाला एकदा ते प्रमाण आहे बघा, पडिले इंद्रिय पडिले वळण इंद्रियाची. इंद्रियाला वळण पडल्यानंतर ते लवकर जात नाही. तुम्हाला एक ज्वलंत जिवंत किस्सा सांगेल. माझ्या आजी ज्या माझ्या गुरुवारी आहेत, हरिभक्तपरायण आदरणीय वैकुंठवासी प्रयागबाई महाराज माने, अशिक्षित होत्या बरं का त्या. ऐका, लक्ष देऊन ऐका, ही रिअल स्टोरी मी कुठल्या पुराणातल्या गोष्टीच्या पुस्तकातलं तुम्हाला सांगत नाही, बरं का. इंद्रियाला वळण पडल्यानंतर इंद्रिय कशी वागतात याच्यासाठी सांगेल मी आपल्याला. बघा, मी नेहमी सांगत असते, माझ्या आजी, माझ्या गुरु आणि माझ्या पारमार्थिक क्षेत्राची मुहूर्तमेढ माझ्या आजीने रोवली बनली. अशिक्षित होत्या, अ आ इ ई क ख ग च ज्ञान नव्हतं, पण आम्ही छोटे छोटे होतो. मी 3री-4थीला असेल तेव्हा आम्ही आमच्या आजीला अ आ इ ई असं लिहायचो, आजीला शिकवायचो. आणि आश्चर्य बरं का, आश्चर्य, फार मोठं आश्चर्य. एक 4-6 महिन्यामध्ये आजीला चांगली अक्षरपोड झाली, अक्षर ओळख झाली. आणि त्यानंतर आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायांच्या सावलीला बसून, त्या अजान वृक्षाच्या खाली बसून आमच्या
माझ्या आजीने त्या ज्ञानेश्वरीचे पारायण केले. ज्ञानेश्वरी खडखड वाचता येत नव्हती, अक्षर सुधरत नव्हते, समजत नव्हते. जेवढं वाचता येईल तेवढं, नाही वाचता येणार सोडून द्यायचं. पण बोट त्या ज्ञानेश्वरीवर माझ्या आजीने फिरवलं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, ज्यावेळी आपण ज्ञानोबाचं बोट पकडू ना, ज्यावेळी आपण त्या ज्ञानेश्वरीचं बोट पकडू ना, माझे ज्ञानोबराय कधीच तुमचं बोट सोडत नाही बरं का, तुम्हाला स्वतःच्या सोबत घेऊन चालतात. आमच्या आजीने पारायण केले अजान वृक्षाच्या खाली बसून, आणि सुंदर त्यांना वाचता येऊ लागलं बरं का. इंद्रियाला असं वळण पडलं. अशिक्षित होत्या, पण स्नान झाल्यानंतर तब्बल 4 तास त्यांचं मुखोद्गत चालायचं. मुखोद्गत त्या भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय, संस्कृत आहे भगवद्गीता बरं का. 18 अध्याय भगवद्गीतेमधले मुखपाठ होते, त्यांच्या मुखोद्गत होते. ज्ञानेश्वरी आरतीच्या वर आमच्या आजीच्या पाठ अशिक्षित असून सुद्धा बरं का. अभंग तुकोबरांच्या गाथ्यातले काकड्याचे अभंग, त्या गोपाळ्या, आणि विशेष म्हणजे मला पारमार्थिक क्षेत्रामध्ये विशेष काही करायची गरज लागली नाही बरं का. कारण आजी जे म्हणायच्या आम्ही ते आमच्या कानावर पडायचं, आणि आमच्या घरात ते वातावरण होतं. कारण मला मामा नसल्या कारणानं माझी आजी माझ्या वडिलांच्या घरीच राहत होत्या बरं का. अतिशय प्रेमानं त्यांनी त्यांचं जीवन त्या ठिकाणी व्यतीत केलं. पूर्ण वेळ पारमार्थामध्ये त्यांनी घालवला. माझे आजोबा, माझ्या आजी असणाऱ्या. आणि नवल सांगायचे मला ऐकाना, 4 तास तब्बल मुखोद्गत त्या भरपूर त्यांचं ते म्हणायच्या. दररोज त्यांचा परिपाठ होता तो. आणि ज्यावेळी माझ्या आजीने देह ठेवला, ज्यावेळी इहलोकीची यात्रा त्यांनी संपविली, आणि जेव्हा आम्ही त्यांना आंघोळीसाठी घेतलं ना बाथरूमकडे, सर्वजण पाणी घालत होते. आणि जेव्हा पहिला तांब्या त्यांच्या अंगावर पडला ना, तर तेव्हा त्यांचे ओठ फुटत होते. कारण त्यांना सवय होती, अंगावर पहिला तांब्या घेतल्याबरोबर जे नामस्मरणाला सुरुवात करायच्या ना, ते 4 तास तब्बल त्यांचं नामस्मरण चालायचं. मला आजी माझ्या गेल्या 9 वर्ष झालं. आणि सांगायचंय मला की इंद्रियाला वळण पडल्यानंतर माणूस गेला तरी सुद्धा ते इंद्रिय आपलं वळण बदलत नाही. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिले, आणि याचे साक्षीदार माझ्या घरातले अनेक माणसं आहेत, बाहेरचे सुद्धा अनेक माणसं आहेत, जे माझ्या आजींना शेवटचं स्नान घालत होते. मला सांगायचं एवढं की आपण आपल्या इंद्रियाला प्रयत्नाने वळण लावलं पाहिजे. आणि इंद्रियाला वळण लागल्यानंतर इंद्रिय आपलं ते वळण बदलित नाही. आपण म्हणतो ना, माणूस हा सवयीचा गुलाम आहे. मग सवय नामस्मरणाची लावली तर नामस्मरणाचा पण गुलाम होईलच ना. ऐका, म्हणून आपल्या इंद्रियाला आपण वळण लावलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी सूतजी महाराजांना शिवकालिक ऋषी प्रश्न विचारतात की म्हटले, आम्हाला समजलं म्हटले ही कथा अत्यंत पावन आहे, अत्यंत पवित्र आहे. याने माणसाचाच नाही तर पिशाचांचा सुद्धा उद्धार झालेला आम्ही ऐकलं. पण आता आम्हाला सांगा म्हटले काय, तर महादेवाच्या कोणत्या लिंगाची आम्ही पूजा करावी, कोणत्या लिंगाची पूजा करायला पाहिजे, लिंगाचं पूजन करायचंय, कसं करायचंय, कधी करायचं, कुठे करायचं. शिवकालिक ऋषींच्या या प्रश्नावर सूतजी महाराज म्हणतात, वेद मात्रे तू सर्वत्र पूज्यन्ते देवतागणः, लिंगे वेदे च सर्वत्र कथं संपूज्यते विष्णुः. काय म्हणतात सूतजी महाराज, तर या लिंगाची पूजा कशी करायची सांगतायत. सूतमुनी सांगतायत की भगवान शिवजी हे ब्रह्मस्वरूप आहेत, आणि इतर जे देव आहेत ना ते साकार स्वरूप आहेत. म्हणून बाकीच्या देवतेची मूर्ती आहे, फोटो आहेत, पण महादेवाचं लिंग आहे. या लिंगाची पूजा आपण करतो. आणि हे शिवजी जे आहेत निराकार आहेत, आणि निराकाराचं प्रतीक म्हणून आपण महादेवाच्या लिंगाची पूजा करतो. इतर देवांची मूर्ती पूजा होते, पण शिवजींच्या लिंग रूपानं आपण त्यांना बसतो, त्यांना पुजतो. पुढे शौनकादिक मुनी सांगतात की लिंगाची स्थापना कशी केली पाहिजे, महादेवाची पूजा कोणत्या वेळेला, कोणत्या घडीला, कुठं आणि कशी केली पाहिजे, आम्हाला हे सर्व वर्णन करून सांगा.
सुतजी महाराज सांगू लागले, महादेवाच्या लिंगाची पूजा करायची असेल आणि अधिक फलप्राप्ती तुम्हाला करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी उत्तमातलं उत्तम क्षेत्र आहे ते म्हणजे तीर्थक्षेत्र. बघा, तीर्थक्षेत्रावर कुठल्याही गोष्टीचा आपण नामस्मरण केलं, दान धर्म केला, भजन पूजन केलं तर तीर्थावर केलेल्या सत्कर्माचं फल अधिक प्रमाणात आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून तीर्थावर जाऊन कोणत्याही देवाची पूजा केली जाते त्याचं पुण्य अधिक मिळतं. आणि म्हणून नामाचा उच्चार असेल, दान धर्म असेल, आणि बघा दान धर्म तुम्ही कराल बरं का तीर्थावर जाऊन. मी कालही थोडस ओझरत बोलून गेले, पण तुम्ही एखाद्या सांगितलेला पाणी नाही पाजलं, भुकेलेला अन्न नाही घातलं तर तीर्थावर जाऊन तुम्ही तिकडनं पुण्य नाही घेऊन येणार बरं का, पण पापाचं गाठोडं मात्र डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. खूप सुंदर गीत आहे बघा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बात अमृत पिलाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बात अमृत पिलाने से क्या फायदा, कभी उठाया नहीं, पापा तो पाने क्या फायदा. तिथं जाऊन सुद्धा तिकडे येताना पुण्य आणू की नाही आणू माहित नाही मला, पण पापाचा गाठोडा मात्र डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे बघा, पुण्यक्षेत्रे कृतम पुण्यम बहुधा वृद्धिमच्छन्ति, पुण्यक्षेत्रे कृतम पापम महादन्व विजायते. ऐका, तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर आपल्याकडून कुठलेही पाप कर्म होता कामा नये. लक्षात नाही का, आपण इतरत्र केलेलं पाप जे आहे ना, आपण इकडं तिकडं बाहेर केलेलं पाप आपण तीर्थात जाऊन धुवून टाकू शकतो, पण तीर्थावर झालेलं आपल्या हातून तीर्थावर झालेलं पाप आपल्याला कुठंच धुता येत नाही, त्याला भोगूनच फेडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही बरं या जीवाला. म्हणून सावधानता बाळगायची, शक्यतो कुठंच पाप होऊ द्यायचं नाहीये, पण तीर्थक्षेत्रावर तर अजिबात आपल्या हातून कुठलंच पाप होता कामा नये बरं. अहो, आपल्या मानसिक पाप होतं, आपल्याकडून शारीरिक पाप होतं, वाचिक पाप होतंय. बघा, मनामध्ये जर दुसऱ्याबद्दल वाईट चिंतलं ना, आपण चिंतन केलं ना, त्याचं सुद्धा पाप आपल्या माथ्यावर पडतं. शारीरिक पाप म्हणजे काय, एखाद्याची काही छोटी मोठी गोष्ट आपण आणली आणि त्याचा मोबदला त्याला दिला नाही, ते पापच बरं का. संगीतात आहे, आमच्या संगीतात सर त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर प्रकारे त्यांचं कार्य आहे बरं का. मागे आईला माई होळकरांची जयंती आम्ही खूप सुंदर साजरी केली होती. त्या ठिकाणी माझं त्यांनी एक व्याख्यान ठेवलं होतं. आपण सर्वजण कॉलेजचे सगळेजण आलेच होते, बरेच जण आले होते, काही आपण उपस्थित होते, काही अनुपस्थित होते. तर चला, आता 7 दिवस ऐकायला भेटले, आता खूप आनंद आहे. चला, त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. बघा, तीर्थक्षेत्रावर आपल्या हातात कधीही पाप होऊ द्यायचं नाही बरं का, ते आपण सांभाळलं पाहिजे. पुण्यक्षेत्रावर गेल्यावर पुण्यकर्म केलं त्याचं फल अधिक मिळतंय, पण पुण्यक्षेत्रामध्ये जर पाप केलं ना तर ते सुद्धा 10 पटीने वाढतंय असं ग्रंथकर्ते सांगतात. मी माझ्या मनाचं सांगत नाही. बोला, नमः पार्वती पते शिव हर हर. पण बरेच लोक तीर्थावर जाऊन सुद्धा पाप करायला मागे पुढे पाहत नाहीत. बघा ना, मग तीर्थावर जाऊन पाप केल्यानंतर तो देव आहे, तो काही काळा गॉगल घालून बसलेला नाही तिथं. आपण पाहिलं मागे केदारनाथाचं फक्त मंदिरच शिल्लक होतं, बाकी सगळं नेस्त नाबूद करून टाकलं देवानं. मग असा महाप्रलय येतो आणि त्यामध्ये आपण म्हणतो ना, बरेचदा ऐकतो आपण वास्तू पेपरला की अमुक अमुक गावातली एक गाडी 8-10 माणसं तीर्थयात्रेला चालले होते, देवाच्या दर्शनासाठी चालले होते आणि अचानक म्हणजे मध्येच त्यांचा अपघात झाला आणि ते वारले. खाली कमेंट्स येतात
लगेच. बघा ना, देव आहे का हो? देवच नाही म्हणतात लोक. देव असतं तर असं ज्यांना देवाच्या दर्शनाला जाताना ऍक्सिडेंट होऊ द्यावा की देवा, अपघात नसता झाला. देवच नाहीये. पण सांगू तुम्हाला, कुठलं तरी पाप कर्म आडवा आल्यानंतर त्या ठिकाणी रोड म्हणत नाहीये हा देवाला चाललाय म्हणून. ते पाप कर्म खूप होणार. मी सांगेल आपल्याला, केदारनाथाचं फक्त मंदिर शिल्लक होतं. का बरं मंदिराला का बरं काय झालं नाही? फक्त मंदिर शिल्लक होतं. केदारनाथाला आपल्याला दाखवून द्यायचंय की तुम्ही येताय ना, फक्त मौज मजा करण्यासाठी तीर्थाला येऊ नका. फक्त पर्यटन स्थळ म्हणून तीर्थाला तुम्ही येऊ नका, तर मनोभावनेने भगवंताच्या दर्शनासाठी तीर्थाला आलं पाहिजे. हे केदारनाथाला सांगायचंय आपल्याला. त्यासाठी हा महाप्रलय आहे, लक्षात आपण ठेवलं पाहिजे बरं त्या गोष्टी. काही लोक कसं दुसऱ्यांना दाखवायचं असतं, आम्ही म्हणजे इकडं गेलो, आम्ही त्या तीर्थाला गेलो, आम्ही काशी केली. तुम्ही काशी करता नाही, तिकडच्या काशीला काही जायची गरज नाही. नम पार्वती जन्माला आवाज तीच मोठी काशी म्हणून आपली, बरोबर आहे का? बघा मग काही जणांना कसं असतं, आम्ही इकडे गेलो की नुसतं खिच्च मेरी फोटो, खिच्च मेरी फोटो, टाका फोटो, टाका स्टेटस, टाका व्हॉट्सअप, टाका इंस्टाग्राम, टाका फेसबुक. काही लोकांना, मला मी त्याच्या विरोधात नाही बरं का, मला पण खूप आवडतं कुठेही गेल्यानंतर फोटो शूटिंग काढायला. पण भगवंताचं मनोभावे दर्शन घेतल्यानंतर, त्याला डोळे भरून पाहिल्यानंतर मग तुम्ही करा ना. काही लोक दर्शन पण लांब ठेवून देतो, त्या हात काय फोटो चांगला का, हात जोडल्याने ते दर्शन पण तसंच राहिलं आणि फोटो काढायची काही होते बरं का, फार काही होते. मग मला म्हणा असं वाटतं, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे, देव माझा भाजीपाला नाही रे, देव आशान पावायचा भावच नसेल, कारण देव फक्त भावाचा भुकेला नाही. देव गिरीधराला तो भाव का भुका, त्याला फक्त प्रेम लागतं बरं, फक्त भाव लागतो देवाला. आपल्याकडं 50-50 लाखाच्या इमारतीमध्ये 5-5 लाखाची मंदिर येतो कुणाकुणाच्या घरात, 1000 रुपयांच्या मूर्त्या आहेत बरं का, शेकडो रुपयांचे त्यांच्यासाठी अगरबत्त्या धूप दीप असतो बरं का. पण मला असं वाटतं, तुमच्या मनात जर भाव नसेल, तुमच्या 5 लाखाच्या मंदिरासाठी देव प्रसन्न होऊ शकत नाही, तुमच्या हजारोच्या मूर्तीमध्ये देव येणार नाही, तुमच्या शेकडोंच्या धूप दीपामध्ये देव येणार नाही. तुम्ही माणसात देव पाहायला शिकावं, माणसात देव पाहायला शिकलं पाहिजे. काही लोक इतकं दुसऱ्यांचे हृदय दुखवतात, इतकं दुखवतात, हृदय रक्त बंबाळ करतात. आणि सांगू तुम्हाला, सगळ्यात मोठं पाप काय असेल तर आपल्यामुळं कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येणं, हे सगळ्यात मोठं पाप आहे. आणि सगळ्यात मोठं पुण्य तुम्हाला मी सांगून जाईल, आपल्यामुळं एखाद्याच्या चेहऱ्यावर थोडस जरी हसू आलं ना, हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. बस पाप पुण्याची व्याख्या इतकीच आहे, बाकी मला नाही माहिती. म्हणून तर म्हटलं, कुणाचं हृदय दुखू नका, मन दुखू नका बरं का. कारण त्या अंतःकरणामध्ये, त्या हृदयामध्ये भगवान परमात्मा वास करतो. उदाहरण पुरावा याच्यासाठी, मी बिना पुराव्याचं काहीच बोलत नाही बरं का. आणि ज्याच्याकडे पुरावा नाही ना, लक्ष राहिलं बरं का गमित आहे, ज्याच्याकडे पुरावा नाही ना, तो महाराज कथा संपल्या पुरावा. मग ज्याच्याकडे आहे पुरावा, त्याला कशाला पुरावा, त्याला नाही पुरावा. बघा, मी पुरावा देईन. ज्ञानोबा म्हणतात, पैसा हृदयामध्ये मी राहू, असता सर्व सुखाचा आराम, ही व्रांगाशी कानू विषयावरी. म्हणून तर म्हणेल, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, नहीं चाहिए
थोडं बरं वाटतं, पैसे कमी असले तरी चालतं पॉकेटमध्ये. नमः पार्वती पतेश्वर. बघा मी सांगत होते, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, शोहरत यही पे रह जाएगी ये, दौलत यही पे बह जाएगी ये, नहीं साथ जाएगा, नहीं साथ जाएगा खजाना किसी का, नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. ज्या देवासाठी आपण जातोय ना, त्या देवाला डोळे भरून घेता आलं पाहिजे, डोळ्यात साठवून घेता आलं पाहिजे, डोळे भरून पाहता आलं पाहिजे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, त्या डोळ्यामध्ये त्या भगवंताला साठवून घ्या. पंढरपूरातून घेताना त्या देवाला डोळ्यात साठवून घरी आणा. तुम्ही म्हणता इकडं काय कमी काय पंढरपूर सारखे देव, आमच्याकडे घरी भरपूर येतात, पण पंढरपूरचा देव डोळ्यात साठवावर का? त्याचं कारण सांगेल, कारण तो स्वयंभू आहे, नाही घडविला नाही बैसविला, तो स्वयंभू आहे. आणि म्हणून त्याला आपल्या डोळ्यात साठवायचं. डोळ्याने त्याला पहा, कानाने त्याची कीर्ती ऐका, पायाने त्याची तीर्थयात्रा करा, आणि या हाताने दान करायला शिका. दान करा. मी सांगितलं, दान हे मोक्ष निधानाचं साधन आहे, म्हणून दान आपल्याला करता आलं पाहिजे. पुढे शौनकादिक ऋषी म्हणतात, मग धर्म कशाला म्हणतात तेही आम्हाला सांगून टाका म्हटले. आता धर्म म्हटलं की आपल्या समोर काय उभं राहतं? हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई, 4 धर्म हे उभे राहतात. वास्तविक पाहता हा धर्म इथं अभिप्रेत नाहीये, हा धर्म इथं अपेक्षित नाहीये. धर्म कशाला म्हणायचंय? आपण लहान होतो, लहानपणी आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणायचोय. कोणती प्रार्थना? एकाची धर्म जगाला प्रेमाने जगाला प्रेम अर्पावे. सांगू तुम्हाला, प्रेमापेक्षा मोठं काहीच नाही. प्रेम म्हणजे संकुचित विचार नाही घ्यायचा. आता सप्ताह चालू ना व्हॅलेंटाईन डेचा, प्रेम म्हणजे तू व्हॅलेंटाईन डे नाही. प्रेम म्हणजे काय तुम्हाला सांगेल मी, ऐका. प्रेम म्हणजे एक जण आजारी असला ना, ऐका, लक्ष देऊन ऐका, एकाचं जर दुखत असेल, एक जण आजारी असेल, तर त्रास दुसऱ्याला झाला पाहिजे, त्याला प्रेम म्हणतात बरं का, त्याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे बागेत घरात गाय घालून हातात घालून फिरणं नव्हे. प्रेम म्हणजे एखाद्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाणं नव्हे. प्रेम म्हणजे एका नारळ पाण्यामध्ये, त्या नारळामध्ये 2 स्ट्रॉंग घालून दोघांनी पिणं नव्हे. प्रेम म्हणजे फक्त वासनापूर्तीसाठी केलेला सहवास म्हणजे प्रेम नव्हे. प्रेमाचा अर्थ फार वेगळा आहे. प्रेम फार वेगळं असतं. धर्म सांगितलं, खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम या शब्दावर बोलत असताना, कारण माझा जी टक्के कीर्तन झालं होतं का, मला प्रेम शब्द दिला होता बरं का, जी टक्के झाले मी प्रेम शब्द आठवडाभर कीर्तन चालू होतं माझं. ज्यांनी जिथे बघितलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल. चला, तुझे प्रत्येक आश्रमामध्ये आपला धर्म पाळला पाहिजे माणसानं. आश्रम किती माहितीये? बोला बोला, आश्रम किती? हा, बरं झालं तुम्ही बरोबर सांगितलं. मागच्या कथेमध्ये मी विचारलं, म्हणलं आश्रम किती तो? त्या म्हणल्या आपल्या बीड जिल्ह्यात जवळपास 100-150 आश्रम असतील.
निर्गत 4 आश्रम आहेत. कोणकोणते बघा. पहिला आहे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा आहे ग्रस्त आश्रम, तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आहे संन्यास आश्रम. बरं का. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपलं पाऊल वाकडं अजिबात पडता कामा नये. जोपर्यंत आपला विवाह होत नाही तोपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करणं हा ब्रह्मचर्य आश्रमाचा धर्म या ठिकाणी सुतजी महाराज सांगतात. त्यानंतर ग्रस्त आश्रमांचा धर्म सांगितला. ग्रस्ती असणाऱ्यानं जरूर जरूर अगदी पैसा कमवा. बरं का. अजिबात कुणी काय म्हणेल कसं काय तिकडे आले नाही तर त्याला पैसा कमवता येणार, कमवा, बिंदास कमवा. पण कमवा कसा? तुकोबराने सांगितलं तसं कमवा. जोडोनिया धन जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे उत्तम